प्रेमाने बोलूया. सांगितलं सत्संगजी सत्संग नेहमी गायण्यासाठी सत्संगजी आणि विचार सत्संगजी या सत्संगमधून त्या सत्संगमध्ये सत्संगजी विचाराचं विनिमय करता यावं हाच भाव सत्संगजी सद्गुरूंनी ठेवला. जशी अरदास प्रार्थना केली होती परमादरणीय कामिनी गावडेंची, तदनंतर दास अरदास प्रार्थना करेल परमादरणीय स्नेहल सुदेवजी. आदरणीय सत्संगजी मोठ्या प्रेमाने बोला. सत्संगजी एक छोटी मुलगी असते आणि ती बाबाकडे हट्ट करते की बाबा मला कार चालवायची आहे आणि तिचे बाबा तिचे ते हट्ट पूर्ण करतात सत्संगजी आणि ती कार आणून दारामध्ये उभी करतात. तेव्हा ती मुलगी ती कार पाहता शरीर पळत पळत जाते आणि त्या कारमध्ये बसते आणि कार चालवायचा प्रयत्न करते आणि असं काय होतं की पुढे जाते की अरे मोठी भिंत लागते आणि भिंत लागल्यावर ती मुलगी तिथे डोळे मिटून शांत बसते आणि सत्संगजी थोड्या वेळाने ती डोळे उघडते तर बघते तर कार एका ठिकाणी थांबली होती, ना पुढे गेली होती ना मागे राहिली होती. तर सत्संगजी तिचे बाबा ती उतरते गाडीतून आणि पळत पळत तिच्या बाबाकडे जाते आणि बाबांना म्हणते की बाबा कसं काय झालं की मी तर का चालवत होते आणि गाडी कशी काय एका ठिकाणी थांबली. तेव्हा सत्संगजी तिचे बाबा म्हणतात की तू जी कार चालवत होतेस ना तुझं रिमोट कंट्रोल माझ्या हातामध्ये होता. सत्संगजी तसा सत्संगजी तुमचंही आमचंही असंच आहे की आपण या सद्गुरूशी चरणी आलोय, आपलंही रिमोट कंट्रोल त्याच्या हातात आहे. सत्संगजी जे जे काय आदेश उद्देश येतात सत्संगजी त्याच्यानुसार चालणं गरजेचं आहे. सत्संगजी मोठ्या प्रेमाने बोला. सुंदर असा भाव सत्संगजी ठेवला. तसं म्हटलं जातं की सद्गुरूनं या प्रभू निराकार प्रभू परमात्म्याचं काय आहे कॅमेरा सत्संगजी. सर्व दिशेला हा कॅमेरा आहे. आपलं काम करतं की आपलं कर्म सत्संगजी. कोणतंही कर्म करत असताना जर या निराकार प्रभू परमात्म्याला जाणीव आपल्या मनामध्ये राहिली सत्संगजी तर कोणत्याही प्रकारचं चुकीचं कर्म आपल्या हातून घडणार नाही आहे. सत्संगजी हाच एकमेव उद्देश भाव सद्गुरूच्या चरणी ठेवण्याचा प्रयास केला. जशी दासने अरदास प्रार्थना केली होती परमादरणीय स्नेहल सुदेवजी सुंदर अशा विचारासाठी, तदनंतर दास अरदास प्रार्थना करेल परमादरणीय सुजाता शिंदे बहिणजी सुंदर अशा गीतासाठी. सत्संगजी मोठ्या प्रेमाने बोला. बघा सत्संगजी माताजी जीवनाचं उदाहरण देताना एक उदाहरण ठेवलं माताजींनी की एक मुलगा खेळत असताना त्याच्या हातात काचेची डबी असते आणि त्या डबीमध्ये एक हिरा असतो आणि खेळता खेळता ती डबी त्याच्या हातातून पडते आणि काच तुटते पण हिऱ्याला काही होत नाही, हिरा आहे असा राहतो. तसं जीवनाचं पण आहे आपलं की जीवन जरी आपण जरी गुरुचं आपण जरी शरीराला म्हणजे शरीराचं काही आपल्या बरं वाईट झालं तरी आपलं गुरुचं आत्मचरण जे गुरुचं आत्मचरण आहे ना आत्म्यात आपलं आत्मचरण आत्म्याचं मिलन आहे ना ते कधी चुकणार नाही. सत्संगजी दासीला पण हे सांगायचं आहे की आपण पण गुरुविषयी आपलं आत्मचरण प्रेमाने बोला. सुंदर असा भाव थोडा सत्संगजी बहिणजींचा सांगण्याचा भाव एकच होता की जैसी भी हो परिस्थिती लेकिन एक सी रहे मनस्थिती. सत्संगजी सुख तुझ्यामुळंच दुःख तुझ्यामुळंच. काही जरी झालं सत्संगजी तर माझा सद्गुरू हा तीन कुळाचा सत्संगजी राजा आहे, मालक आहे, तीन जगताचा मालक आहे. जो करता धरता सत्संगजी हा सद्गुरू आपल्या बरोबर असेल तर सुख काय आणि दुःख काय सत्संगजी त्या मनाच्या अवस्था आपण पार करून सत्संगजी पुढे जाण्यासाठी हा भाव सत्संगजी बहिणींनी ठेवला. जशी अरदास प्रार्थना केली होती परमादरणीय सुजाता शिंदे बहिणजी सुंदर अशा गीतासाठी, तदनंतर दास अरदास प्रार्थना करेल परमादरणीय गायत्री कांबळेजी सुंदर अशा विचारासाठी. प्रेमाने बोलूया. सत्संगजी मोठ्या प्रेमाने बोला. ब्रह्मज्ञानाची खोले दाविली, ब्रह्मज्ञानाची खोले दाविली, झाली कृपाळू सद्गुरू माऊली, झाली कृपाळू सद्गुरू माऊली, ब्रह्मज्ञानाची खोले दाविली.
सुंदर अशा विचारासाठी तदनंतर दास अर्धास प्रार्थनाकडे संतोष वळवून आलेले तेजस देवजी सुंदर अशा गीताद्वारा विचारासाठी प्रेमाने बोलूया. सात संघाची मोठ्या प्रेमाने बोला. सात संघाची सद्गुरू श्रीमत आहे की कलियुगामध्ये सात संघाची हा साकार परमात्मा तुमच्या माझ्या जीवनामध्ये आलेला आहे. सात संघाची आज पावसाने आपल्याला उडीत दिली होती. सात संघाची दिवसभर ऊन होतं आणि दासीला वाटलं की आज सगळे महात्मा लवकर पोचतील, पण आज झालं उलट सात संघाची की आज सगळे लेट पोचले. सात संघाची कृपा करा, सात संघाची प्रायोरिटी सत्संगाला देऊया, कारण प्रत्येक क्षण क्षण सात संघाची आमच्या हातातून सात संघाची निघून चाललाय. आम्ही सात संघाची काल सात संघाची दासीने वाढदिवस केला, पण सात संघाची वाढलं काही नाही. सात संघाची कशी कमी झाली सात संघाची सद्गुरूची रेहमत आहे सात संघाची की गुरु आमचा अमोलिक असा वेळ सात संघाची ह्या सत्कार्यामध्ये घालवतोय. सात संघाची आम्ही पण एकच प्रयास करूया सात संघाची की कायम सात संघाची सत्संगला प्रायोरिटी देऊया, कारण इथे येणाऱ्या सात संघाची प्रत्येक क्वचित सात संघ तुमच्यामुळे तुम्हाला मराठी निघून जाणार आहे. तर या सात संघाची आज बेडंकी सात संघाचा आशीर्वाद देण्यासाठी सांगत की आजीप्रम महात्माजी आले सात संघ, तसंच पायपडे येऊन सुद्धा सात संघाची सकाराम महात्माजी आलेले आहेत. त्यामुळे सात संघ जास्तीत असं वाटतं की जास्तीत जास्त त्यांच्या मुखातून आपण श्रवण करूया. सात संघ मोठ्या प्रेमाने बोला. सुंदर असा भाव बोला. जसं म्हटलं जातं की जे ज्ञान मिळालेलं आहे ब्रह्मज्ञान, त्या ब्रह्मज्ञानानं काय होतं सत्संगाची देव कळतो. प्रेमाने बोला. ब्रह्मज्ञानानं देव कळतो, पण सत्संग शिवाय मिळत नाही. सत्संगाची त्यासाठी आपल्याला प्रायोरिटी बहिणीने सांगितलं की पहिल्यांदा सत्संगला महत्त्व देऊया आणि वेळेत सत्संगाची सत्संग करूया. जशी अर्धास प्रार्थना केली होती परमादरणीय तेजस शिंदेजी सुंदर अशा विचाराद्वारा गीतासाठी, तदनंतर दास अर्धास प्रार्थना करेल एक पायापाशी वाढून पोचलेले महात्मे परमादरणीय गणपती भोसले जी. मोठ्या प्रेमाने बोला. सदाचार सद्भावाचा व्यवहार, सदाचार सद्भावाचा
कालच्यापासून ऐकते सात्संगी प्रत्येक जण फक्त संसार दुःख हे तीन सगळं सांगते सात्संगी कोण गुरु सांगायला तयार नाही सात्संगी इथं येतोय सात्संगी फक्त गुरु ऐकायला येतोय सात्संगी दासलाची सात्संगी कविता रमानातली कविता आठवली सात्संगी महात्मा सांगत होते सात्संगी छड़ दे विस्तार नो म्हणते सात्संगी छड़ दे विस्तार नो कोई गल करो साकार की हे ते घर की किंमत आहे विस्तार नो दीदार जी म्हणजे सात्संगी यांच्यामुळे या विस्ताराला किंमत आहे सात्संगी यांच्या फक्त यांच्याविषयी बोलायचं सात्संगी कालपण सात्संगी राजपिताजींचे विचार ऐकण्यात मिळाले सात्संगी हे राजपिताजी सांगत होते की सात्संगी की राजपिताजी सांगत होते की इसके दिल का ये की वसूले तू कबूल है तेरा किया सब कबूल है सात्संगी एक्सेप्टन्स ग्रॅटिट्यूड सात्संगी तो भाव केव्हा म्हणतो सात्संगी जेव्हा पूर्ण संतांच्या संगतीत असतो की सात्संगी जे काय ना सात्संगी तू करतोय सात्संगी याची देण आहे सात्संगी की तेरा किया
मिठा लागे म्हणजे सत्संगती, कारण तू करतोय ना सगळं ते माझ्यासाठी भलं आहे म्हणजे सत्संगती, तू करेल त्यात ती तुझी इच्छा आहे म्हणजे सत्संगती, सगळं माझं भलं होणार आहे की सत्संगती. तो एकच भाव ठेवायचा, शुक्र केला ते तू माझी का शुक्र नाही भक्ती आहे म्हणजे सत्संगती, हर पर्यायचं शुक्र करायचं आहे सत्संगती. कारण की कुठेतरी ऐकणार सत्संगती की वसुदेव कुटुंब म्हणजे सत्संगती, ते भाव बनायचे सत्संगती, पूर्ण विश्वावर सत्संगती प्रेम केलं पाहिजे सत्संगती. तर ते प्रेमाचा भाव सत्संगती सगळ्यांच्या दुतर्फे सत्संगती दासला एवढाच आशीर्वाद सत्संगती की फक्त बोलण्यापुरता न राहता सत्संगती तो भाव दासमध्ये मोठा प्रेमाने बोला. जशी अरदास प्रार्थना केली होती परमानंदीय गणपती बसवेची सुंदर अशा विचारासाठी, तदनंतर दास अरदास प्रार्थना करेल शिकवून पोचलेले प्रबंधक महात्मे सुंदर अशा विचारासाठी प्रेमाने बोला. प्रेम आदरणीय संतजनो, प्रेम आणि बोला. बघा, या भूतलावर जर आपण पाहिलं तर आज संघाच्या पद्धतीनं आणि देखील आपल्याला काही प्रयोग करता येतात. उदाहरणार्थ जर सांगायचं म्हणलं तर आपण आपल्या आईवडिलांची सेवा जर चांगल्या प्रवृत्तीची केली तर आपल्याला निश्चित स्वर्गप्राप्ती होणार आहे. त्याच पद्धतीनं आपण आपल्या गाईला जर खाऊ चारा चांगल्या पद्धतीने घातला तर आपली जी गरमपिढा आहे ही देखील नाहीशी होणार आहे. आणि याच पद्धतीनं आपण मुलांना देखील जर खाऊ घातला तर आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीची प्रगती होणार आहे. आणि जो आपण कुत्रा समजतो त्याला जर आपण चांगल्या पद्धतीचा खाऊ दिला तर त्याची सेवा अशा पद्धतीने होते की आपल्या आयुष्यामध्ये जे काही आपल्यावरती विरोधात्मक असणारे लोक असतात त्यांची मनमर्जी जरूर कमी होते. याच पद्धतीनं जर आपण माशांना वगैरे जर खाऊ दिला तर यांच्यापासून आपल्यामध्ये जी काही अशक्य असणाऱ्या गोष्टी देखील किंवा गेलेली प्रगती परत होण्याची शक्यता आहे. याच पद्धतीनं आपल्या निरंकारी मंडळामध्ये असेच एक अष्टपैलू व्यक्ती जन्म घेते, ती म्हणजे धर्मसेवक सेवकजी. धर्मसेवक सेवकजी ही व्यक्ती 1918 मध्ये ओखाडा तालुक्यामध्ये मंडगिरी गावामध्ये या व्यक्तीचा जन्म झालेला आहे. आणि यांनी ओखाडा तालुक्यामध्येच आपले बालपणाचं शिक्षण घेतलेलं आहे. बालपणाचं शिक्षण घेत असताना मॅट्रिक पास आणि फाजल ही पदवी त्यांनी धारण केलेली आहे. यामध्येच यांच्या वडिलांचं सौदागरीचं एक अडक दुकान होतं. आणि मॅट्रिक पास झाल्यानंतर त्यांच्या वडिलांची अपेक्षा होती की या मुलानं आपल्या संसारामध्ये भौतिक याच्यामध्ये मदत करावी, पण याच्या विरोध संस्थेचा विरोध होते. त्यांनी आपल्या वडिलांना नकार देऊन आपल्या आयुष्यामध्ये जे काही शिक्षण घ्यायचं आहे किंवा गुरुचं ज्ञान घ्यायचं आहे हीच कला यांनी आपल्या आयुष्यामध्ये अवगत ठेवलेली आहे. आणि अशाच पद्धतीनं यांनी आपल्या जीवनक्रमाची गाडी चालू असताना 1942 मध्ये यांना शिक्षक म्हणून हेडमास्टर म्हणून यांची नियुक्ती झालेली आहे. आणि त्यामध्ये देखील त्यांनी आपली सेवा अशाच पद्धतीने चांगली पार पाडलेली आहे. अखेर शेवटी त्यांनी एक पत्रक छापलं आणि त्यामध्ये लिहिलेलं होतं की विशाखा सणाच्या पूर्वी 11 दिवस जो कोण माझ्या मनाचं आत्मिक समाधान करेल आणि जर ते भौतिक समाधान नाही झालं तर मी जे शीख म्हणून जे माझे 5 तत्वातून जे केस राखलेले आहेत ते केस मी माझे स्वतः भर चौकात कापेल असं त्याने एक आव्हान दिलेलं होतं. याच पद्धतीनं आणि 1942 नंतर पुढच्या कालावधीमध्ये निरंकारी मंडळमध्ये या धर्मसेवक सेवकजीचा विवाह मोठ्या थाटामध्ये संपन्न पार झालेला आहे. तर अशाच पद्धतीनं आपण ह्या अष्टपैलूचे जे काही विचार आहेत ते आपण प्रत्यक्षात न बोलता तुम्ही आम्ही सर्वांनी असंच आपल्या कृतीत यावेत आणि अखेरच्या श्वासापर्यंत तुम्ही आम्ही देखील संघाची एकजुटीने राहून त्यांचा प्रयास करणं गरजेचं आहे. संतजनो, प्रेम आणि बोला. सुंदर
परमादरणीय बाळासाहेब मिरजेजी, तदनंतर दास प्रार्थना करेल पायापाचवरून आलेले परमादरणीय सावळाराम चव्हाणजी, सुंदर अशा अभंगासाठी. संत जण प्रेमाने बोला. इतिहास वाचल्याशिवाय संत आपल्याला म्हणजे असं बोलता पण येत नाही. मी नेहमीच विचारायचा भरपूर त्यांचं म्हणजे वाचन भरपूर आहे, त्यामुळे ते सांगता पण येते त्यांना. पाहिजे म्हणजे राम रतन पाय वस्तू आम्हाला किती मेरे सद्गुरू कृपा करूया आपल्याला. काय दिले संत निराळा काय दिलं होतं? वस्तू अमौलिक म्हणजे ज्याचं कधी मोलच करता येत नाही असं अमौलिक दिलं की ज्ञान आणि नामधन. धन तुम्ही म्हणते ना की पैसा अडका हे नाही, नामधन म्हणून म्हणजे नामधन ज्यापाशी नाही तोडणार जाणावा जगी मूर्ख. लो परिसाचे नसाई उपमा सद्गुरू महिमा वेगळा. सद्गुरूचा महिमाच वेगळा आहे संत. मग एक व्यक्ती असते म्हणले की एका व्यक्तीकडे जाते की म्हणले त्याच्याकडे म्हणले परिस आहे म्हणजे की जे लोखंडाला स्पर्श केले त्याचं सोनं होतंय. बरेच अंतर चालत जातो गेल्यानंतर त्याचं गाव सापडते, घर सापडते, जातो तिथे तो महात्मा त्याच्या आदरात तिथं करतो, या बसा चहा पाणी जेवण खाणं नाश्ता पण सगळं देतो. ज्या कार्यासाठी आले त्याला उत्सुकता होती, तिच्याकडे तो परिस आहे, त्या परिसाला लोखंडाने स्पर्श केलं की परिसाने लोखंडाला स्पर्श केलं सोनं होतं. ठीक आहे, मला असं ऐकलंय म्हणतो की तुमच्याकडे ती वस्तू अशी वस्तू आहे की लोखंडाला स्पर्श केलं सोनं होतं. ठीक आहे म्हणजे सगळे आधारात केल्यानंतर म्हणतो तो एका डबी काढतो, त्या डबीमध्ये त्याचा भ्रम होती की डबी काढली लोखंडाची डबी असते. लोखंडाची डबी घेऊन या डबीमध्ये परिस आहे म्हणतो यो. आता ह्या लोखंडाच्या डबीला तो स्पर्श केलाय पण सोनं होऊ शकत नाही. त्याला भ्रम मग तो तिथंच हे झाला, निगेटिव्ह झाला. परत डबी उघडते तो महात्मा. डबी उघडल्यानंतर आतमध्ये एक सुती कापडाची पट्टी असते आणि त्या कापडाच्या पट्टीमध्ये तो परिस असतो. म्हणजे त्या डबीला लोखंडाच्या डबीला स्पर्श करू शकला का परिस? तो नाही. तर तो कसा होता? त्या कापडाच्या पट्टीमध्ये गुंडाळलेला होता. काढल्यानंतर संध्याकाळी त्याने कापडाची पट्टी बाहेर काढली, परिस दाखवला आणि परत त्या डबीला लावल्यानंतर ती डबी सोन्याची झाली. अगोदर काय झाली नव्हती? ती कापडाची पट्टी गुंडाळली होती, सुती कापडाची. तसं संदर्भात आपण कर्मकांडाची अज्ञानाची पट्टी आपण गुंडाळल्या, त्याच्यामुळे आपल्याला काय निराकार ईश्वरातील तो राम आहे, तो 3 युगात आहे, 4थ्या युगात आहे, त्याची प्राप्ती आपल्याला का होऊ शकत नाही? आपण अज्ञाने अंधकारमय पट्टी गुंडाळली. मग ती पट्टी संदर्भात आपण पूर्ण संदर्भात सद्गुरूचं ज्ञान घेतलं पाहिजे, सद्गुरूच्या ज्ञानावर चाललं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे आणि वचनावर चाललं पाहिजे. तर संदर्भात आपल्याला ह्या रामाची प्राप्ती होणार आहे. तर संदर्भ त्याच रामाची प्राप्ती करूया आणि आपली जीवन नौका पार करूया. प्रेमाने बोला. जशी आता प्रार्थना केली होती परमादरणीय सावळाराम चव्हाणजी, सुंदर अशा अभंगासाठी. तदनंतर दास प्रार्थना करेल परमादरणीय अजितराव बहेलजी, सरगरहून पोहोचलेल्या महात्मा, सुंदर अशा विचारासाठी. प्रेमाने बोला. फुलाशी सुगंध गंभीर राहतो. आपल्या त्याप्रमाणे फुलासून मला जागा जाऊ मला मला
दुसऱ्या अवतारी जन्म घेतला गायीचा पोटी दुसऱ्या अवतारी जन्म घेतला गायीचा पोटी तुम्ही गंगाला गावताले तुम्ही धरली मुरली तुम्ही गंगाला गावताले तुम्ही धरली मुरली तुम्ही गंगाला तशी अर्थात प्रार्थना केली होती परमानंद आजराव बहिणजी सुंदर अशा विचारासाठी तर नंतर दास अर्थात प्रार्थना करेल पायापाची वळवून आलेले प्रबंधक महात्मे 2 मिनिट विचारासाठी प्रेमाने बोलूया सत्संगाची प्रेमाने बोलूया सत्संगाची तुमचं आमचं परंपरा केली की आपल्याला सत्संगचा मौका मिळतोय आपण या संतांच्या संगतीत बसतोय भगवंताचं प्रभू परमात्म्याचं गुणानुवाद करण्याची आपल्याला संधी मिळते त्या आपल्या जन्माला आलेल्याचं सार्थक होत आहे सत्संगाची कारण प्रभू परमात्म्याने ही पृथ्वी ज्यावेळेला निर्माण केली त्यावेळेला सत्संगाची पृथ्वीवरती देवही झाले राक्षसी झाले सत्संगाचे देव आले दानव आले पण सत्संगाची प्रभू परमात्म्याने काय केले की ही पृथ्वी वाचवण्यासाठी ही जीवसृष्टी वाचवण्यासाठी सत्संगाची ज्ञान दिलं तुम्ही पुराण वाचून पहा रामायण पहा महाभारत पहा त्या काळामध्ये सत्संगत की होम हवन व्हायचे यज्ञ व्हायचे मोठमोठे यज्ञ असायचे आणि ते यज्ञ यासाठी असायचे की ते यज्ञामधून जी पॉझिटिव्ह एनर्जी येते त्यातून जी प्रभू परमात्म्याची आराधना केली जाते त्या आराधनेमधून त्या पृथ्वीचं रक्षण व्हावं आणि हे सर्व मानवजात जे आहे ही प्रभू परमात्म्याची सुंदर रचना जी आहे त्याचं संरक्षण व्हावं यासाठी सत्संगाची ते होम हवन केले जायचे तर सत्संगाची आज सत्संगाची बाबाजींनी हेच चालू केले निरंकारी मंडळ हेच काम करते की प्रत्येक गावोगावी सत्संगाची सत्संग भरवली जाते आणि एकही दिवस असा नाही की ज्या दिवशी सत्संग होत नाही सत्संगाची दर दिवशी सत्संगाची मॉर्निंगला असते इव्हिनिंगला असते तर सत्संगाची सत्संगचा हेतू आहे की सत्संगामधून सत्संगाच्या परमात्म्याचा गुणानुवाद करून ही जी एनर्जी प्रोड्यूस होते सत्संगाची आणि ही जी शक्ती आहे ती आजकाल जे बाहेर जगामध्ये हाल अपेष्टा होत आहेत बाहेर जे वाईट वातावरण होत आहे त्या निगेटिव्हिटीला सत्संगाची कुठंतरी बदलून सत्संगाची ह्या पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी मदत केली जाते सत्संगाची इतकं सत्संग म्हणून तर सत्संगाची बाबाजींना शांतीदूत म्हटलं जायचं सत्संगाची त्या सत्संगाची एके ठिकाणी वचन होतं पहा की आग लगे आकाश में झरझर बरसे अंगार संत ना होते जग में तो जल भरता संसार सत्संगाची जर हे संत नसते सत्संगाची तर ही पृथ्वी सत्संगाची नष्ट झाली असती प्रत्येक मानवजात सत्संगाची वाईट मार्गाला लागला असेल सत्संगाची की बाबाजी सुद्धा सांगायचे प्रगती होत आहे नाही असं नाही
पण प्रगती कोणत्या दिशेने होत आहे की विनाशाच्या दृष्टीने सत्संगाची प्रगती होत आहे. तर ही प्रगती जी आहे त्या सत्संगाची माणसाला तारण्यासाठी आणि प्रत्येकाच्या आत्म्याचा उद्धार करण्यासाठी, जीवन सत्संगाची उज्ज्वल बनवण्यासाठी ही प्रगती झाली पाहिजे. तरच मानव जन्माची सत्संगाची कल्याण आहे म्हटलं जातं. सत्संगाची मेहरबा हे जे गीतकार जे सत्संगाचे गीतकार आहेत मंडळाचे, त्यांनी मेहरबा गीतामध्ये खूप सुंदर वर्णन केले आहे सत्संगाची की मेरी गलतियों का नहीं अंत कोई, मेरी गलतियों का नहीं अंत कोई, तेरी रहमतों की भी गिनती कहाँ है. म्हणजे माझी चुका तर कमी नाहीतच, पण प्रभू परमात्मा तुझी रहमत इतकी आहे की माझ्या प्रत्येक चुकांवरती तू पांघरून घालतोस. ना मुझसा भी कोई गुनाहगार होगा, ना मुझसा भी कोई गुनाहगार होगा, ना तुझसा भी दाता कोई मेहरबा हो. की सत्संगाची त्या गीतामध्ये सुंदर वर्णन केलंय की प्रभू परमात्मा मी इतके गुन्हे करतोय, पण तू इतका माझ्यावरती मेहरबान होतोस की माझ्या प्रत्येक गुन्ह्यावरती पांघरून घालतोस आणि मला नेहमी तारून घेतोस. सत्संगाची त्या प्रभू परमात्म्यानं सत्संगाची हे ज्ञानच यासाठी दिलेलं आहे की आपला जीवनाचा उद्धार करायचा सत्संगाची, आणि आपला हिलोक तर सुखी झालेलाच आहे तर सत्संगाची परलोक सुखी करून सत्संगाची असंच सत्संगाची मानव कल्याणाचं आपण कार्य करत राहूया. सत्संगाची सद्गुरूच्या आदेश उपदेशाप्रमाणे जीवन जगत राहूया. प्रेमाने बोलूया. सुंदर असा भावपूर्ण सत्संग आज तुम्हा आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी सद्गुरू सत्संगजी सद्गुरू स्वरूप महात्मे ज्याला अभ्यासक सत्संगीच्या महात्मे परमादरणीय श्री गजानन अजयरावजी सत्संगजी विराजमान होत आहे. त्यांचे सत्संगजी स्वागत सत्संगजी सद्गुरूच्या जयघोषामध्ये करायचं आहे. बोल सद्गुरु माता सुदीक्षा सुरेंद्रजी महाराज की जय. जशी आताच प्रार्थना केली होती परमादरणीय सखाराम चव्हाणजी 2 मिनिट सत्संगजी विचारासाठी, तदनंतर दास प्रार्थना करी परमादरणीय सचिन देसाईजी ते देखील सत्संगजी 2 मिनिट विचारासाठी. प्रेमाने बोला. सत्संग प्रेमानं बोला. जसं कर्म तसं फळ, समर्थ सद्गुरू कृपेने मोक्ष. आणि ज्यावेळी संत महात्म्यांची कृपा होते त्यावेळी अशा पवित्र पावन सत्संगामध्ये बसण्याचा योग प्राप्त होते. सत्संगात महात्मा म्हणतात की ज्यावेळी पुण्य जे आहे कधी सत्संग निघते. सत्संग हे काय सत्संग एक साधारण गोष्ट नाही आहे. सत्संग तर सत्संगाची महात्मा रमेशजीचे विचार ऐकत होतो आणि सत्संगाची रमेश सांगत होते बाजारातून एक सज्जन आपल्या घोडा बसून चाललेला असतोय आणि सत्संगाची एवढा फाट चालला असतोय आणि सत्संगाची त्याचा एक मित्र असतोय आणि तो त्याला आवाज देतोय थांब म्हणून. कुठे चाललाय प्रेमानं बोला. तर त्या सत्संगाची मला नाही माहीत म्हणतो, घोड्याला माहीत आहे माझ्या. तर या सत्संगाची एक मनुष्याची अवस्था ती चालली आहे. प्रत्येक सत्संगाची रात्री गेले, दिवस गेले, आयुष्य गेले, जन्मायन काय केले किंवा माया मरणा मन मरा मर गए शरीर आशा कृष्णा ना मरे तर गए. सत्संगाची प्रत्येकाचा ट्रॅक तोच आहे. कुठं चाललोय, काय करायचं आहे काहीच माहित नाही. आने की वाट कौन, जाने की वाट कौन, ब्रह्म का कपाट कौन, देह के पीछे भागे कौन, सपने में जागे कौन में कौन समाये. सत्संगाची खरंच म्हणजे पुस्तक आमची मी तेच आहे. सत्संगाला मामा सांगू सत्संगाचे सुंदर विचार. सत्संगाची सत्संग म्हटले सत्संगाची सत्संग ऐकताना सुद्धा आपल्या डोक्यात प्रथम येते. आता हे करायचं आहे, उद्या हे करायचं आहे. सत्संग विचारवरच महापुरुषाची सत्संगाची मनोराज्य ही कवा संपणार आहे. सत्संग हे संत महापुरुषांच्या सत्संगमध्ये बसल्यानंतर होणार आहे. तर या सत्संगाची तो बसल्यानंतर संतन के हृदय में रहती है सबके हित की बात, घट घट में देखे अलग को पूछना जानना पात. म्हणजे आता बहिणीने सांगितले की सत्संगाची आता म्हणजे ही पॉझिटिव्ह एनर्जी. तर यासाठी आता एकदम चालू होतो मोठा. आता आमचे महात्म्यांना फोन घेतात प्रेमानं बोला. पांडे महाराज म्हणजे उद्या थांबलं पाहिजे. महाराज म्हणजे उद्या 2 दिवस कंपनी बघा म्हणजे सत्संगाची सांगण्याचा भावावर एनर्जी कुठली आहे सत्संगाची. कारण संतांच्या घटामध्ये सगळ्यांची हिताची बात आहे. सत्संगाची पाकिस्तान असू दे नाहीतर भारतात नाही चीन असू दे, संतांसाठी सगळे सारखे. त्यांचा मेरा काय ना आमचा मेरा काय. सत्संगाची दुःख का होत संतांना असं वाटत नाही की त्यांचं वाईट व्हावं नाही. कारण त्यांनी
त्या परमात्म्याचं ज्ञान घेतलं असते आणि हर नूर सब जे पोहोचे सत्संग सगळी परमात्म्याचे अंश आहेत किंवा सत्संग सूर्यप्रकाश सूर्य एक त्याची किरण वेगवेगळे आहेत तसं परमात्मा वेगळा आहे परमात्मा एक आहे सत्संग त्याची सत्संग अंश रूपाने तुम्ही आम्ही सर्वजण आहे आणि सत्संग दुसऱ्याला म्हणजे त्रास झाला की सर्वांना त्रास आहे ही संत महात्म्यांची भावना असते तर सत्संग मिशनचा एवढा क्वालिटी किंवा सर्व ठिकाणी प्रचार व्हायला काय पाहिजे सत्संग म्हणजे रामायण सत्संगाची हे वस्तून कुठून रामराज्य कधी येणार आहे सगळ्यामध्ये हे परमात्म्याचं ज्ञान होईल आणि सत्संग ज्ञान झाल्यानंतर सत्संग त्याची आवड सत्संग सर्वांमध्ये सारखी होईल त्यावेळेस सत्संग आपुसकच रामराज्य येणार आहे तर या सत्संग तुमच्या माझ्यावर तर कृपा केल्या सत्संग पूर्ण कारण सत्संगाची आता एका म्हणजे बाबाजींना प्रश्न केला सत्संगाची की तुम्ही म्हणजे किती जणांना सांगणार आहे आणि असं सुख शांती मिळणं असे किती जणांना सांगणार आहे तुम्ही बाबाजी म्हणते मी एक एक मासा फक्त समुद्रामध्ये साईड एक मासा टाकले तर तुम्ही आम्ही सुद्धा सत्संग हा छोटा प्रयत्न करायचा सत्संगाची तर या सत्संग कास काय ज्याचे संत तुम्ही सत्संग खरे संत आहे तुम्ही संत माय बाप कृपावून तर या सत्संग शास्त्राला आपण काय बोलते माहिती आहे का हा विवेक जागृत करण्याचा सत्संग म्हणजे संसारामध्ये करतो भक्तीमध्ये विवेक जागृत करत नाही त्यामुळे आपली आध्यात्मिक उन्नती होत नाही किंवा आपण गुरुचे जे आदेश उपदेश आहेत गुरुचं जे ज्ञान आहे त्या ध्यानाला आपण म्हणजे परिपूर्ण बनत नाही सत्संगी तर या सत्संगी विवेक जागृत केला पाहिजे सत्य असं ते खरं खोटं चांगलं वाईट ही पारख केली पाहिजे तर या 2 मिनिटं दिले सत्संगी दास म्हणजे ज्ञानावर 2 वर्ष विचारलं महापुरुषांना की असं नाही असं कसं की असं नाही असं कसं सत्संगाची एकदा सत्य असं ते खरं खोटं बघायचं अजून मी सत्संग प्रार्थना सर्वांच्या नावावर करतोय एकदा खरं खोटं बघायचं खरं आहे का सत्य आहे का यानं सांगितलं म्हणून यायचं त्यानं सांगितलं म्हणून बसायचं महापुरुष फायदा होणार नाहीये आपलं विवेक आपलं सत्य हे खरं ज्ञान आहे का हे सत्यच आहे परमात्मा सत्य आहे का हे खरं ज्ञान आहे का आपला सत्संग विवेक जागृत करायचा आणि सत्संग सत्य असं त्याची पडताळणी करून घ्यायची ज्यावेळेस सत्संग पडताळणी केली तर आपला विश्वास ऑटोमॅटिक बसणार आणि आपण सर्व गोष्टी मान बोला सुंदर असा भाव ठेवला जशी आदर्श प्रार्थना केली होती परमादरणीय सचिन देसाईची तदनंतर त्यावेळेस आदर्श प्रार्थना केली परमादरणीय प्रबंधक महात्मा पाटीलजी आणि निवेदन आणि सुंदर अशा विचारासाठी तदनंतर दास आदर्श प्रार्थना केली आपली विकासाठी परमादरणीय पुढे माताजी आदरणीय सत्संगाची मोठ्या प्रेमाने बोला सत्संगाची सुंदर असा माहोल झालेला आहे स्टेजवर विराजमान सत्संगाची सद्गुरू उपस्थित आहेत गजानन अजितराव महात्माजी सत्संगाची उपस्थित आहेत तिथं मगाशी सत्संगाची पायापाची वाडीचे महाराज बोलत असताना सत्संगाची शब्द अडकत होते आणि दासला सत्संगाची दासचा पहिला सत्संगाचे दिवस आठवला सत्संगमधला सत्संगाची दास ज्यावेळेला पहिल्यांदा सत्संगमध्ये आला होता त्यावेळेला दासला तिथे बोलायला येत नव्हतं आणि हेच महाराज होते स्टेजवर बसलेले आहेत आणि यांनीच मला पहिल्यांदा बोलायला आवडतं पहिल्यांदा सत्संगाची दास हात धरून शेजला सत्संगाची मारुतीच्या मंदिरामध्ये सत्संग भरायची आणि दास सत्संगाची त्या भिंतीला धरून बोलत होता आज सत्संग तसं काय होत नाही प्रेमाने बोला सत्संगाची प्रत्येक जण सत्संगाची इथे येतोय सत्संगाची काहीतरी कोणाकडे शिकण्यासारखं असतं शिकायला मिळतं सत्संगाची प्रत्येकाला पुढे जाण्यासाठी सत्संगाची कोणतरी सत्संगाची पुढे ढकललेलं असतं आणि मगच सत्संगाची तो पुढे जात असतो सत्संगाची मगाशी बहिणीने देखील अजितराव देखील सुंदर असा भाव म्हटला की सत्संगाची म्हणून गेल्या की गुरु हा काय करतो सत्संगाची फक्त कसा आहे काय आहे सत्संग ते बघत नाही सत्संगाची फक्त त्याचा भाव बघतो आपल्या हातून बऱ्याच चुका होतात कोणीही करतो चुकाही घडतात सत्संगाची पण ही सद्गुरू माऊली आहे ना सत्संगाची ती चुका तर सत्संगाची बघत नाही सत्संगाची आपल्या जर सत्संगाची अवघड बघायला गेलो ना सत्संगाची या सद्गुरू माऊलीच्या चरणावरती बोलून टिकणार नाही मग सत्संगाची हा सद्गुरू माऊली किती दयाळू सत्संगाची विचार करा सत्संगाची म्हणलेला आहे झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्या समदुगंध द्यावा हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओढातुनी ओघळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा सत्संगाची तो सुगंध दरवळायला आलाय कारण सत्संगाची इथं दुसरं काही नाही सत्संगाची फक्त इथं प्रेमानं बोलले जाते त्यामुळे सत्संगाची हा सुगंध आहे आणि समयाचा सद्गुरू सत्संगाची काय करतोय तर स्वतः झिजतोय सत्संगाची पण आपल्याला सुख प्रदान करतोय फक्त आपल्याला या सद्गुरू माऊलीच्या चरणावरती यायचं आहे सत्संगाची नतमस्तक होऊन आपण आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे
दास सत्संगाची वेळेतच आला होता, पण सत्संगाची दास बोलणं चर्चा झाली होती संदीप महाराजांच्या बरोबर सकाळी, आणि सत्संगाची दासला समजलं की त्यांच्या वडिलांचं सत्संगाची ऍडमिट आहे ते दवाखान्यात अजून आयसीयू मध्ये, आणि सत्संगाची एंजिओग्राफी सत्संगाची उद्या करणार आहे सत्संगाची, त्यामुळे दास मिरजेला चाललेला होता. आणि सत्संगाची एरडोलीमध्ये गेल्यानंतर महाराजांचा फोन आला की आता काय येऊ नका, तो आज तुमच्या बेळंकी गावची सत्संग आहे आणि सत्संग करा. सत्संगाची महाराज तिथं दुःखात आहे, सत्संगाची कष्टात आहे, तरी देखील सत्संगाची ते म्हणतायत की इथं आज येऊ नका, उद्या वाटलं तर या, पण आज इथं सत्संग करा. मग मी विचारलं की आपण भारतीय हॉस्पिटलला जायचं होतं, काय तिकडे जाऊन येऊया, बघून येऊया काय काय होतंय. म्हणले की महाराज म्हणले की स्वतः डॉक्टरच तिथं दवाखान्यात आले होते आणि त्या डॉक्टरांनी सांगितले की उद्या ऑपरेशन करायचं आहे. सत्संगाची गुरुच्या चरणावरती आल्यानंतर सत्संगाची काही सत्संगाची सांगायला लागत नाही, गुरुला सगळं माहित असते सत्संगाची. तिथं भारतीय हॉस्पिटलला सत्संगाची जाऊन चौकशी करायची तिथलं गरज नाही, त्या सत्संगाची भारतीय हॉस्पिटलचे डॉक्टर स्वतः आले होते आणि त्या डॉक्टरांनी सत्संगाची सांगितलं उद्या घेऊन येतात आणि उद्या काय करायचं, ऑपरेशन करायचं. आपण सत्संगाची आपल्यावरती घेतलं ना सत्संगाची तर ओझ आहे, सत्संगाच्या गुरुच्या चरणावरती सत्संगाची सगळं सोडलं ना सत्संगाची ओझं काहीच नाही सत्संगाची. त्या महाराजांची देखील सत्संगाची तळमळ भरपूर आहे सत्संगाची. संदीप महाराजांचे वडील सत्संगाचे रविवारी सत्संग असते, सत्संगाची दुपारी सत्संगाची पोचतात, सगळी व्यवस्था करतात. आणि अशा महात्मा सत्संगाची त्यांच्या जर आयुष्यात एखादं दुःख आलं तरी सद्गुरू माऊली सत्संगाची त्यांना कधी एकटं सोडणार नाहीये. त्या संकटातून सत्संगाची सद्गुरू माऊली त्यांना बाहेर काढणार आहे. फक्त डॉक्टरांनी 40 तासाची मुदत दिली होती, पण सत्संगाची आज 5 दिवस झाले सत्संगाची महाराजांची प्रकृती एकदम व्यवस्थित आहे. फक्त सत्संगाचे ऑपरेशन जे करायचं आहे एंजिओग्राफी ती सत्संगाची उद्या बहुतेक करणार आहेत. त्यामुळे सत्संगाच्या सद्गुरू माऊलीच्या चरणावरती अरदास प्रार्थना करूया की ते जे ऑपरेशन आहे ते सगळं व्यवस्थित होऊ दे आणि महाराज पहिला जसे सत्संग करत होते पूर्वता तसं ते परत या सत्संगमध्ये येऊन सेवाभाव करू देत. यासाठी या सद्गुरू माऊलीच्या चरणी सगळेजण प्रार्थना करूया, अरदास करूया की बोल सद्गुरू माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय. प्रेमाने बोला. जशी अरदास प्रार्थना केली होती परमादरणीय प्रभूजी, तर नंतर आखरी गीतासाठी परमादरणीय माताजी. सद्गुरूशी सांगणारे आहेत, गुरुविषयी सांगणारे आहेत, पण ऐकणारे किती आहेत हे असं पाहिजे. कारण बऱ्याच ठिकाणी दास फिरत असतो, कारण सद्गुरूचा सगळा पुराणवाद सगळा चाललेला असतो. काही गुरुचा ऐकतात, काही सद्गुरूचा अनेक शब्द असतात, फक्त ते डोक्यात घेतलं पाहिजे. एखादा शब्द असतो तो फक्त आपण इथून घेऊन गेले पाहिजे. कारण आज सांगितल्यानं 2 महिन्याने विचारल्यावर लक्षात राहत नाही, पण 4 महिन्याने मागं बंधन झाल्यानं लक्षात राहते. बघा तर हे नको आहे. तर वेळेने तर मर्यादा घातलेली आहे, कारण गुरुचा वेळ घेणं उचित ठरत नाही. कारण तास बऱ्याच ठिकाणी फिरत असतो सत्संगला, 8:30 ते 9ला सत्संग संपलेले असते. कारण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर या जसं सद्गुरूंच्या आदेश उद्देशाची त्यावर पाणी चालूया आणि आपली लोक पण खूप सुखी बघायचं त्या प्रमाणे बघा. जसं विनंती होतं आठवणी सत्संगाची मासाळवाडीवरून पोचलेली परमादरणीय माताजी आणि बरीचशी सत्संगाची नावं सुद्धा समोर दिसतात. या सर्वांची नावे माताजी. लय फिरलो या जगात दुःख घेऊन मानात, लय फिरलो या जगात दुःख घेऊन मानात, माझ्या मनाला यातना दुनिया दावली, माझ्या जीवनात आली हो अशी सद्गुरू मावली, माझ्या जीवनात आली हो अशी सद्गुरू मावली, माझ्या जीवनात आली हो अशी सद्गुरू मावली. लय फिरलो या जगात दुःख घेऊन मानात, लय फिरलो या जगात दुःख घेऊन मानात, माझ्या मनाला यातना दुनिया दावली, माझ्या जीवनात आली हो अशी सद्गुरू मावली, माझ्या जीवनात आली हो अशी सद्गुरू मावली, जीवनात आली हो अशी सद्गुरू मावली, माझ्या जीवनात आली हो मी कशाला मागे फिरू, माझ्या जीवनात आली
मी कशाला मागे फिरू त्याने सुखाची लावली वाट हातात ठेवून डोक्यावर साकार केले म्हणते माझे बनून सावली माझ्या जीवनात आली हो अशी सद्गुरू माऊली माझ्या जीवनात आली हो अशी सद्गुरू माऊली माझ्या जीवनात आली हो अशी सद्गुरू माऊली गुरु भक्तीचा जिल्हा भक्तांच्या पायासाठी गुरु भक्तीचा जिल्हा भक्तांच्या पायासाठी सत ठेवून साथीला नाम गाऊया ओठावरी माझ्या जीवनात आली हो अशी सद्गुरू माऊली माझ्या जीवनात आली हो अशी सद्गुरू माऊली माझे नठलेले घर जन्मवरून गरमाळ माझे नठलेले घर जन्मवरून गरमाळ प्रेमपुनात येऊन दुःखाचा सोसला भार त्यांनी जीवनात येऊन दुःखाचा सोसला भार प्रभाकराची भक्ती माझी पायाशी रोवली माझ्या जीवनात आली हो अशी सद्गुरू माऊली माझ्या जीवनात आली हो अशी सद्गुरू माऊली माझ्या जीवनात आली हो अशी सद्गुरू माऊली हे समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं धन्वातीतं धर्मसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलाचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं पूर्णरहितं सद्गुरु तं नमामि सद्गुरु तं नमामि सद्गुरु माता दीक्षा देवजी महाराज की जय प्रेमी आदरणीय सासरी प्रेमाने मला सत्संगाची भक्ती करत असताना सत्संग प्रयोजन हेच आहे की तुमचं आमचं जे दैनंदिन जीवन चालू आहे ते दैनंदिन जीवनामध्ये त्याचा हिसाब राहावा. त्या आत्मज्ञान जे घेतलेलं आहे ते आत्मज्ञान
प्रत्येक क्षण पुन्हा मला सत्संगाची जागृत करण्याची कोशिश करतो. आणि सत्संगाचे प्रेमाने मला तुम्हा मला सत्संगाची भक्तीच्या वाटेवर गुरुप्रती समर्पण भाव शिकवला जातो. समर्पण म्हणजे काय? समर्पण म्हणजे काय? कोण सांगू शकतो? समर्पण काय आहे? समर्पण भावना पूर्णतः शरण, बरोबर? मग आपण पूर्णतः शरण कोणाला जाऊ शकतोय? ज्याच्यावरती पूर्णतः विश्वास आहे त्याला त्याच्या प्रती समर्पण होऊ शकतो. जसं एखादी पत्नी असेल, ते सत्संगाची पतीप्रती पूर्णतः समर्पित झाली असते. का? कारण तेवढा विश्वास दृढ असतो. मग गुरुप्रती विश्वास दृढ असल्यानंतरच आपण समर्पित होऊ शकतो. आणि गुरुप्रती विश्वास जोपर्यंत दृढ होणार नाही तोपर्यंत समर्पणाची होणार नाही. मग विश्वास दृढ करण्यासाठी संत वारंवार सांगतात की सत्संग फार सत्संगाच्या अवतारसिंग महाराजांच्या काळातल्या गोष्टी सांगितल्या किंवा त्याच्या पाठीमागच्या गोष्टी सांगितल्या तर सत्संगाची ठीक आहे, उदाहरणातून आपल्याला समर्पणाची भावना लक्षात येते. आता आजचं सत्संग उदाहरण दासप्रसाद काम करताना अनपूर सोबत ही गावं आहेत. तिथे गेल्याच्या नंतर फॉरेस्ट ऑफिसर त्यांचं सत्संग जे शेतकऱ्या कागद घालायचं काम होतं. आणि त्यांनी म्हटले की तुम्ही एवढं जे टाकायचं काम केलं आहे आणि जेवण करून जावं. त्यांना सांगितलं की मी माझ्या दैनंदिन जीवन जगत असताना काही नियम स्वतःला घालून घेतले की मी तुम्हाला त्याचा फायदा झाला नाही तर मी तुमचं जेवण सुद्धा घेऊ शकत नाही. मग ते म्हणलं की आध्यात्मिक आहे का? हो म्हटलं. त्यांनी त्यांची पण ओळख सांगितली नाही, मी माझी पण ओळख सांगितली. त्याच्यानंतर सत्संग जे फॉरेस्ट ऑफिसर म्हटलं तर तेवढं त्यांच्या क्लासरूम ऑफिसरच्या विद्याप्रमाणे सत्संग चालू होते. आणि अचानक ते म्हटलं की निदान घरी चहा घ्यायला तर या, चहा घ्यायला तर या म्हटल्यानंतर काम पण होतं सत्संग हे पण गेल्याच्या नंतर सत्संगाचे बाबांचा फोटो पाहिजे. मग त्यांना म्हटलं निरंकार आहे. हो म्हणलं निरंकार आहे. मग निरंकार आहे म्हटल्यानंतर तुम्ही हो म्हणलं. पहिल्यांदा त्यांनी दर्शन घेतलं सत्संग. मी क्लासरूम ऑफिसर आहे हे नाही सत्संग. त्यानंतर सत्संग फोटो पाहिला तर बाबांनी त्यांच्या दोघांचा विवाह करत आहेत असा फोटो पाहिला. आता सत्संग समर्पण काय आहे हे तुम्ही लक्ष देऊ नका. तर सत्संग विचारलं की तुमचं जो विवाह आहे तो निरंकारी पद्धतीने झाला आहे. झालेला आहे म्हणजे त्याच्यामागं फार मोठी हिस्ट्री आहे. कसं तर म्हणजे की म्हणजे रिसेंट उदाहरण आहे. म्हणजे फार माठीमागच्या गोष्टी सांगायचं घडलेलं समोर. तर सत्संगाने मला लावले की रामदास आठवले यांचं PA म्हणून काम करत होतो. म्हणजे 10 वर्ष PA म्हणून काम करत असताना आठवले साहेबांना मंत्रालयात सोडलं की त्यांची जी काही फॉर्च्युनर कार आहे ती माझ्याजवळ असायची. आणि कार माझ्याजवळ असल्याच्यानंतर मंत्रालयात साहेब तोपर्यंत बसायचं काय म्हणून मी गाडी घेऊन चहा घ्यायला जातो. आणि तिथं ते चप्पलचं दुकान, त्या चप्पलच्या दुकानच्या समोर मी गाडी लावली. पण त्या चप्पलच्या दुकानाच्या समोर ते
लाल दिव्याची गाडी आहे म्हणताना कोण धाडसपूर करत होतं आणि त्यांना काय वाटायचं मी फार मोठा साहेब आहे काय म्हणून ते कोण काय बोलत पण नव्हते म्हणजे. मग त्याच्यानंतर त्या चप्पल दुकानच्या मालकाने सांगितलं तुमचं लग्न झालं नाही म्हणून लग्न झालं. मग आमची मुलगी आहे लग्नाची तुम्ही करता का लग्न चालते की म्हणला काय अडचण नाही. आणि त्याच्यानंतर मग ह्यांना सर्व्हिस नाही लक्षात घ्या सर्व्हिस नाही आहे फक्त काय खासदारची गाडी आहे आणि काय करायचं दिवसभर म्हणून मी चहा प्यायला गाडी घेऊन जातो. मग ठीक आहे म्हणले काय अडचण नाही हे त्यांना पूर्वज त्या मुलीच्या वडिलाला परिस्थिती सांगितले. आणि त्याच्यानंतर सत्संगाची 4-5 प्रकारचे बायोडाटा सत्संगाचे घेतले आणि सत्संगाचे बाबाजींच्याकडे त्या मुलीचे वडील सत्संगाचे गेले आणि म्हणजे बाबाजी माझ्या मुलगीसाठी 4-5 स्थळ आहे तुम्ही ज्या बायोडाटावर हात ठेवाल त्या मुलाशी आम्ही लग्न करणार आहे. आणि सत्संगाचे बाबाजीने एवढे सगळे सत्संगाचे चांगल्या नोकरी असणारे सगळे ते त्याच्यावर ते हात ठेवला नाही. हे जे संजय कमलेकर महात्मा आहेत त्यांच्या बायोडाटावर हात ठेवला आणि सत्संगाचे त्यावेळेस सत्संग त्या खासदारची नोकरी गावावर आले होते आणि त्यांचं काय गिरण होती सत्संग पिठाची गिरण होती. सत्संगाचे ते सगळे आले मुलीचे आई वडील वगैरे आणि म्हटले की ते शिवाजी कमलेकरांचं घर कुठं आहे कोणाला विचार लागले त्यांनाच विचार लागले ओळख काय झालं नाही कारण का सगळं तोंडाला पीठ लागलं होतं सत्संग त्यामुळे ओळखू आलं नाही सत्संग जे आपण छोटा ज्याला इन्स्टिट्यूटमध्ये बघत होतं गाडीमध्ये बघत होतं तेच महात्माला विचारतात की ती शिवाजी कमलेकरचं घर कुठं आहे हां तिथं समोरच आहे म्हणते त्यांना पण ओळखलं त्यांनी पण सत्संग बघायला आल्यात म्हटल्यानंतर मग मागल्यादारांना जाऊन ते सगळे कपडे वगैरे झाले चांगले आणि त्यांना त्या वडिलांना सांगितलं की आम्हाला तुमचा म्हणजे जो मुलगा आहे गुरुनं सांगितलंय म्हणून आम्ही एवढ्या लांब आलो. गुरुनं सांगितलंय की ह्याच मुलाचे लग्न करायचं. ते म्हणाले की आमच्या पोरग्याला नोकरी नाही तो दळा करतो बघा जाऊन तुम्ही करणार असला तर करा. मग तुमचा असा गुरु कोण आहे की नुसतं गुरुनं सांगितलं मग तुम्ही लग्न करायला नाही म्हणजे समर्पण आहे म्हणजे आणि समर्पण केल्यामुळं गुरुनं सांगितलं हा दिवसच आहे गुरुनं सांगितलं नाही हे गुरु आहे हे पूर्वच आहे. आणि सत्संगाचे विधीवर लग्न झाल्यानंतर सद्गुरूंना आशीर्वाद दिला आणि त्यानंतर वयाचे 42व्या वर्षी वन अधिकारी म्हणून नोकरी लागली. मग आता तुम्ही विचार करूया की गुरुनं सांगायला पाहिजे काय 7 वाजता या पाटील मामा त्यांच्यात गुरु नाही आहे. एवढा मोठा आयुष्याचे त्या मुलीचा निर्णय बाप जो आहे त्या बापानं काही बघत नाही त्याला नोकरी आहे घर कसलं हे पण माहित नाही. ते कमलेकर महात्मा सांगितले घर कसलं आहे माहित नाही मुलगा काय करतो माहित नाही. आणि सांगितले की मुंबईत राहणारी मुलगी आहे गावाकडे शेती करायला लागेल 4-5 एकर शेती हो गुरुनं सांगितले शेती तर शेती इतका समर्पणाचा भाव असतो तुमच्या आमच्या प्रति किती जागृत का बाबाजीने म्हणून सांगायला पाहिजे नाही हे सत्विज्ञान कधी आम्ही सत्संगाचे आमचं ज्ञान कुठंपर्यंत चाललं आम्ही सगळं सांगतो सत्संग की झाडावर बसणाऱ्या पक्ष्याला सुद्धा पडू देत नाही. झाडावर बसलेल्या झोपेत असणाऱ्या पक्षाला पडू देत नाही. आम्ही तर सत्संगी जाताना तुम्हाला पडू देत का नाही. पण आम्ही काय केलंय आम्ही आमचा हात त्याच्या हातात दिलाच नाही. मग आम्ही आमचा हात त्याच्या हातात दिलाच नाहीये. आम्ही काय करतोय की आमच्या सवडीचा हात धरतोय आणि आमच्या सवडीनं हात सोडतोय. आमच्या सवडीनं धरतोय आम्हाला वाटलं
आज जरा मोकळा वेळ आहे, पाऊस नाही, घरात पण काय काम नाही, जरा सहज आम्हाला वाटलं जरा करून बोलूया. आम्हाला वाटलं आज माणूस म्हणतोया. आम्हाला वाटलं बुद्धिदेव पण म्हणते आता मी नाही कंटाळूया त्याला ज्या वेळी करायचं त्यावेळी कसं होणार सत्संग? आणि खरोखर सत्संग हा समर्पणाचा भाव जोपर्यंत सत्संगाची आतून निर्माण होणार नाही, जोपर्यंत सत्संगाची पूर्णपणे सरेंडर जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत जीवनामध्ये भक्ती प्रफुल्लित होणार नाही. पहिली गोष्ट जोपर्यंत सत्संगाची आमच्या मनामध्ये अजूनही मी करता हा भाव सत्संग सांगणार नाही, तोपर्यंत सत्संगाची भक्तीच्या वाटेवर तुमची गाडी चालणार नाही. जसं म्हटलेलं आहे की सुंदर सखी सुद्धा आहे ज्ञानेश्वर माऊलींचं, ऋणतुण ऋणतुण रे ब्रह्मरा सांगी कहून रे ब्रह्मरा. काय म्हटलेलं आहे माऊली? हे मनाला सांगितलेलं आहे, तू अवगुण सांग म्हणले. सोड म्हणलं का नाही, सांग. जसं एखादा चहा आहे, चहा सांडला आपण तो भरू शकतोय का? नाही. परंतु सोडलं तर आपण ते धरू शकतो. जसं एखादं कुत्रा आहे, कुत्रा आहे, त्याचे जी लेस आहे ते आपण सोडली तर ते कुत्रा काय करते? पळते. परंतु सोडलेलं कुत्रा आपण परत धरू शकतोय, परंतु मनाला काय सांगितलं जात आहे की हे मना, तू जे दुर्गुण आहे, जे अवगुण आहे ते सांडल्यानंतर तू परत धरू शकणार, सांडल्यानंतर तू परत घेऊ शकणार नाही, सांडल्याच्या नंतर तू परत त्याला पकडू शकणार नाही. आणि माऊली बघा किती प्रत्येक शब्दांच्याकडे लक्ष दिलं जातं. हे मनच आहे की सत्संगाचे आम्हाला जे सूक्ष्म परमात्मा आहे, सूक्ष्म परमात्म्याच्या ठाई स्थित होऊ देत नाही. सूक्ष्म परमात्मा जो आहे त्याच्या ठाई स्थित होऊ देत नाही. कारण का? हा परमात्मा एवढा सूक्ष्म आहे, परंतु त्याला जर आपल्या कवेत घेतलं तर त्याच्या सारखा शक्तिशाली पण कोण नाही, त्याच्यासारखा शक्तिशाली पण कोण नाही. सत्संगाची तुम्ही नुसतं सत्संगाची मनात आणायला पाहिजे. सत्संग मनात आणलं तर तू सगळे आमची कामं करतो. मनात आणलं सत्संग असं नुसतं हातामध्ये झेलतो परमात्मा, परंतु तेवढा सत्संग काय म्हणलं पाहिजे? समर्पण झालं पाहिजे. जसं सत्संगाची नामदेव महाराजांचे प्रत्येक उदाहरण देतात की आईने सांगितलं की वडील दररोज नैवेद्य घेऊन जातात आणि देवाला नैवेद्य आज तू घेऊन जा म्हणे. नामदेव महाराज म्हणजे ठीक आहे, चालते, काय अडचण नाही. आणि सत्संगाचे देवाच्या दारामध्ये गेले आणि सांगितलं की रोज तुम्ही वडिलांचा नैवेद्य खाता, आज वडील गेल्या गावाला, आज मी आलो, माझा नैवेद्य काढ. सत्संगाचे एक नाही, दोन नाही, मूर्ती काय बाहेर येणार आहे, चांगलं आहे. परंतु नामदेव महाराजांना वाटत होतं की रोज देवाचा नैवेद्य खातात, आज माझा नैवेद्य खाल्लाच पाहिजे. मग सत्संगाचे खा नाही तर मी जात नाही म्हणे. आता समर्पण काय आहे बघा, खा नाही तर जात नाही. तू खातोच नाही तर मी डोकं आपटून घेतो म्हणा, त्या उंबरावर डोकं आपटून घेतो. तर डोकं आपटायला लागले. आपल्या हातात नैवेद्य लागतं तर काय केला खावं वाटलं, खा नाही. आम्ही हातच्या ठेवून भक्ती केली आहे, खरं आहे की नाही? बरोबर आहे का? हातच्या ठेवून भक्ती केली असते की नाही? समजा आज बुधवार आहे
आणि पाटील मामाने शटर उघडलं नाही. मी एकटाच येऊन इथे दारात बसतो. कोणी वाटली उद्या नंतर जाऊ दे. 9 वाजेपर्यंत बसतो. किती जण म्हणले असते सांगा. आमची भक्ती कशी आहे? तेवढीची भक्ती आहे. हातच्या ठेवून भक्ती आहे. जरी उंबरावर डोकं आपटायचं असतं तर थांबा मी पण नामदेव महाराजांचं का आपटतो, परंतु काय तर खाली ठेवतो डोक्याला नेजा पण दिली नसते. परंतु सहस्त्राने पूर्णपणे रक्त मंबाळ झालं. देवाला पण दया आली. त्याला काय तर होईल. सहस्त्रांनी देव साकार रूपात आला आणि तो नैवेद्य खाल्ला. आणि नैवेद्य खाल्ल्याच्या नंतर सहस्त्रांनी आईकडे ताट घेऊन गेलं. आई म्हणले आतापर्यंत खाल्ला ना, तुझा कसा खाल्ला? आईला पण विश्वास पडला नसता. नाही नाही तू खोटं बोलायलाय, तूच खाल्ला आश्चर्य म्हणले. काय तर खोटं सांगतो? अहो नाही आई म्हणले, देवानंच नैवेद्य खाल्लाय. माझी भक्ती बघून देवानं नैवेद्य खाल्लेला आहे. बघ म्हणजे तुला मग खोटं वाटत असेल तर उद्या चल. सत्संगाची आईला सुद्धा सत्संग ते बघितलं की बरोबर साक्षात परमात्मा येऊन सत्संग त्या भक्ती रूपाला नैवेद्य खाल्लं. आता हे सत्संगाची साकार रूपात मध्ये झालं. परंतु देवानं सांगितलं की हे माझं रूप नाहीये. हे जे तुझ्या संग जेवतोय, बोलतोय, बसतोय, उठतोय, खातोय, पितोय, हे माझं रूप नाही. हे माझं रूप कसं आहे? विशाल रूप आहे माझं. आणि हे विशाल रूप जर तुला बघायचं असेल तर तू मुक्ताईकडे जावं लागतं. आणि त्यावेळेस सत्संगाची जो कणाकणामध्ये अगदी सत्संगाची सुईचं टोक सुद्धा ठेवायला जागा नाही अशा ठिकाणी परमात्मा सत्संगाची एवढ्या सूक्ष्मातील सूक्ष्म त्या ठिकाणी परमात्मा आहे. आणि तो सूक्ष्म परमात्मा तुमचा आमचा फक्त आणि फक्त काय बघतोय? भाव बघतोय. सूक्ष्म परमात्मा तुमचा आमचा काय बघतोय? भाव बघतोय. आज फक्त हे कमळा माताजी यांना काय बोलता येत नाही, गीत म्हणत नाही, काय म्हणत नाही. परंतु यांचा जर का भाव असेल तर तोच देवाला आवडतो. मी किती चांगलं बोलतोय हे देवाला अजिबात कळत नाही. तुमचं गाणं देवाला कळत नाही. देवाला काहीच कळत नाही. देवाला काय कळतंय? फक्त भाव बघितला. आणि तो भाव ज्या वेळेला सगळं हिरण्यकशिपूने म्हणला त्या खांबात देव आहे का? प्राणातून प्रल्हाद म्हणला त्या खांबात सुद्धा देव आहे का? तो भाव सत्संग त्या खांबात गेला. लाद गाठले, देव प्रगट झाला. बरोबर. आणि सत्संगाची हा भाव सत्संग ज्या वेळेला जागृत होतोय त्यावेळेला मग मात्र अक्षय महाराज आहे, मिरजी महाराज आहे, उदय पाटील महाराज आहे, कोण आहे ते दिसायचंच बंद होतं. त्यावेळेला फक्त सत्संग दिसायचं. नवे नवे सत्संग जे आम्ही आमच्या मनामध्ये आणलं नाही हे अक्षय आहे तर तुम्हाला अक्षय दिसणार नाही. नाही म्हटलं हे अक्षय महाराज आहे, तुम्हाला अक्षय महाराज दिसणार नाही. नाही हे सद्गुरु स्वरूप अक्षय महाराज आहे, सद्गुरु स्वरूप अक्षय महाराज दिसणार. इतकी सत्संगाची आमच्या दृष्टीमध्ये ज्यावेळी बदल होईल त्यावेळेला भक्ती करायला समजेल. त्यावेळेला आमची भक्तीची सुरुवात झाली त्यावेळेला सत्संगाची उच्च दिसत नाही, नीच दिसत नाही. सत्संगी कमी जाती दिसत नाही, उच्च जाती दिसत नाही. नवे नवे सत्संगाने जसं त्या एकनाथ महाराजांना रेड्यामध्ये दिसला, नामदेव महाराजांना सत्संगाचे त्या भुंग्यामध्ये देव दिसला, ज्ञानेश्वर माऊलींना आणि कुठे देव दिसला. तसं सत्संग आम्हाला सगळे जर्रे पत्ते सत्संग देव दिसायला चालू. इतका सत्संग आपण बसलेला आहे. आणि ही दृष्टी तुम्हा मला सत्संगाची सद्गुरूच्या डोळ्याने दिसायला चालू. इतका सोपा परमार्थ आहे सत्संग. इतका सोपा आहे परंतु तेवढाच अवघड आहे. कारण कसं आहे सांग का, जसं रबर असतो, ताणलेला रबरचा असते का, ताणला
ते वाटते आकार बदलला किंवा सत्संगी सगळं काय कृतीमध्ये बदल झाला, आकृतीमध्ये बदल झाला किंवा सत्संगी सगळं काय वाटतंय. सोडला, चपला घातल्या ते आणि खायचं बरोबर का. मग सत्संगाची असं व्हायला नको आहे. ही जी अवस्था आहे भक्ती म्हणजे काय अवस्थाच आहे. ही जी अवस्था आहे सत्संगाची ही अवस्था निरंतर सत्संगाची आम्हाला टिकवायची आणि तेवढ्यासाठी सत्संग आहे. सत्संग दुसरं तिसरं काही सुद्धा नाही. सत्संग म्हणजे आमची अवस्था टिकवून ठेवण्याचं काम म्हणजे सत्संग आहे. 8 दिवस सत्संगाची अवस्थेमध्ये कोण कसा राहिला याचं विचाराचं आदान प्रदान म्हणजे सत्संग. 8 दिवसांमध्ये माझी भक्तीची अवस्था काय होती हे इथे कोणतं सांगते. मग प्रत्येकाला वाटते की मी भक्तीच्या अवस्थेमध्ये कुठं होतो. ही सत्संगाची आकलन करण्याची जागा सत्संग. आणि इतका शुद्ध परमार्थ तुम्हाला आम्हाला सत्संगाची करायला मिळतो. इतका शुद्ध सात्विक परमार्थ तुम्हाला आम्हाला करायला मिळतो. फक्त सत्संगाची या अवस्थेमध्ये तुम्हाला निरंतर आहे. या अवस्थेमध्ये ज्यावेळी आम्ही निरंतर राहतो त्यावेळेला सत्संगाची तादात्म्य जी आहे सत्संगाची जसं म्हटलं जाते की सत्संगाची दृष्टा दृष्ट विजय म्हणजे काय. दृष्टा म्हणजे कोण. दृष्टा आणि दृष्टी. दृष्टा आणि दृष्टी. जो पाहणारा आहे आणि ज्याला पाहायला लागले तो भक्तीमध्ये कोण दोघं पाहिजे. कोण कोण दोघं पाहिजे. दोन कोण कोण पाहिजे. हा बोलणार नाही कसं बोलणार नाही भक्तीच नाही मुळात. भक्त आणि भगवंत हे दोनच पाहिजे. 5 मिनिट राहिले मला संपवायचं तुम्ही लांबवायला लागलाय. बोलणारा ऐकणारा ही एक झाली पहिली पाहिजे. ऐका. धारणा ज्ञान समाधी तू आणि ब्रह्म ह्या 5 अवस्था आहेत भक्तीच्या. आम्हाला 5व्या अवस्थेत जायचं आहे. आम्हाला 5व्या अवस्थेत जायचं आहे. बोलणारा ऐकणारा जे शब्दच कळत नाही तर बोलायचं कोणाला. देवाला शब्दच कळत नाही. मगाशी सांगितलं शब्दार्थी तो शब्दाच्या पलीकडचा आहे. ती शब्द कशासाठी आहे सत्संगाची फक्त तुम्हाला मला कळावं म्हणून शब्द आहे. नाहीतर देवाला शब्दच कळत नाही. तो शब्दारहित आहे सत्संग. हे सगळे वेव्ज आहे. आणि वेव्ज म्हणजे आपल्या हृदयात असणारे वेव्ज आपल्यात असणारे वेव्ज त्याच्याशी असणारे वेव्ज सम्मिलित झाले की तो तादात्म्य झाला सत्संग. विषय कोणता दोन सत्संगाची दोनच लागते सत्संगाची. कोण जो पाहायला लागलाय सत्संगाची तो पाहणारा आणि ज्याला पाहायला लागलाय तो हे सत्संगी दोघं जण भक्तीमध्ये पाहिजे. हे दोन ज्या वेळेस सत्संगाची एक होते. जो पाहायला लागलाय तो पण मीच आहे. ज्याला पाहायला लागलाय तो पण मीच आहे. हे ज्या वेळेला एक होते त्यावेळेला भक्तीची अवस्था जी आहे सत्संगाची उच्च अवस्था सत्संगाची. कोणाला पाहायला लागलंय माहित नाही. कोण पाहायला लागलंय हे पण माहित नाही. कारण का जल में कुंभ में जल बाहेर भीतर पाणी. तर आत बी पाणी आहे बाहेर बी पाणी आहे. ह्यात वेगळं पाणी कुठलं ओळखायचं असं बोलणारा ऐकणारा ही सत्संगी संपून जाते. ह्याच्या पलीकडे सत्संगी जाऊन मुक्ती आहे. ह्याच्या पलीकडे आहे. आता ह्याच्या पलीकडचं सत्संगी म्हणजे काय की सत्संगाची दोन जे आहे सत्संगाची जे ज्या वेळेला एक होते त्यावेळेला सत्संगाची मी आणि तू हा भेद सत्संग संपून जातो. मी तू हा भेद संपून जातो आणि मीच तूच आहे तूच आणि मीच आहे हा सत्संगाची शिल्लक राहतो. त्यावेळेला जसं म्हटलं जातंय की त्याला कान नाही डोळे नाही हात नाही पाय नाही किंवा आणि काही नाही शब्द नाही रूप नाही रस नाही गंध नाही आकार नाही उकार नाही. त्यावेळेला सत्संगी ती स्थिती ती ब्रह्मस्थिती तुम्हाला आम्हाला प्राप्त करायची. ती ब्रह्मस्थिती तुम्हाला आम्हाला प्राप्त करायची असेल तर सत्संगाची उठाउठी परमार्थ करणार नाही. उठाउठी परमार्थ गिरजी महात्माजी बरोबर आहे का.
कारण ते ज्ञानेश्वरांच्या ओव्या भगवद्गीतेचे सत्संगी श्लोक ते सांगून आणि ते आता असं सांगता येत नाही कारण ते महात्माजी आता सांगत नव्हते सांगायला कारण त्याला सगळं पण विसरून गेले. परंतु सत्संगी ज्या खरोखर आम्हाला तुम्हाला सत्संगी एक अवस्था सत्संगी प्राप्त करायची आहे. जो मी आणि तुझा भेद आहे सत्संगी तो संपूर्ण सत्संगत आम्हाला एक जी ब्रह्मस्थिती आहे जी ब्रह्मस्थिती आहे त्या ब्रह्मस्थितीला तुम्हाला मला सत्संगी प्राप्त करायचं असेल तर फक्त आणि फक्त मी कोण नाही जो कोणी आहे तो तू आहेस. मी कुणीच नाहीये मी कुणीच नाहीये जो कोणी आहे तो तू आहेस. ही ज्यावेळी अवस्था तूची अवस्था प्राप्त होईल त्यावेळेस असलेली पुढची अवस्था ब्रह्माची अवस्था आहे. त्या अवस्थेला तुम्ही आम्ही जाऊ शकतोय. तर सत्संगी या खरोखर वेळ झालेली आहे. तर सत्संगी मी तुमपणाचा भेद म्हणून तुम्हाला मला सत्संगी भक्तीमध्ये ज्या भक्त आणि भगवंत या दोन अवस्था आहेत त्या दोन अवस्था सुद्धा सोडून सत्संगी एका अवस्थेला तुम्हाला मला जायचं आहे. तर मग अशी महात्माजी सुद्धा आशीर्वाद मागितलेला आहे. सत्संगाची गायत्रीमुखी संदीपजी साळुंखे महात्मा यांचे वडील नाना शनिवारपासून सत्संगाची दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत. अवस्था सत्संग पूर्वरत आहे परंतु तुमच्या आमच्यामध्ये या सेवेमध्ये सद्गुरूच्या भक्तीमध्ये लवकरात लवकर सत्संग रुजू होऊन तुमच्या आमच्यामध्ये सत्संगाची त्यांचा सहवास लाभावा एवढाच आशीर्वाद आपण सद्गुरूच्या मागूया. सत्संगाची सद्गुरू माता सुदीक्षा तेरी ओट सहारा तेरा कदम कहे अवतार तेरी दाता इकरारी गुण बाबा कहे अवतार तेरी दाता इकरारी गुण बाबा एक तू ही निरंकार एक तू ही निरंकार तू ही निरंकार एक तू ही निरंकार मैं सदा भूलना मैं सदा भूलना तू है दाता बख्शना तू है दाता बख्शना मेरे अवगुणा सीता मेरे अवगुणा सीता एक तू ही निरंकार एक तू ही निरंकार एक तू ही निरंकार एक तू ही निरंकार तेरा रूप है संसार तेरा रूप है संसार सबदा भला करो करतार सबदा भला करो करतार मेरी मंगले दातार मेरी मंगले दातार एक तू ही निरंकार एक तू ही निरंकार एक तू ही निरंकार एक तू ही निरंकार मेरा डोले ना इतबार मेरा डोले ना इतबार बख्शो श्रद्धा भक्ति प्यार बख्शो श्रद्धा भक्ति प्यार करा मैं संतों का सत्कार करा मैं संतों का सत्कार एक तू ही निरंकार एक तू ही निरंकार एक तू ही निरंकार एक तू ही निरंकार सद्गुरु माता शिक्षा सविंदर देव सिंहार जी प्रेमाने बोला